कुंभराशी सावधान. देवाच्या दारात पाप पुण्याचा हिशोब आता होणार. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, कालसर्पयोग तुम्हाला फार मोठा धोका देणार. तुम्ही सावध राहा. कुंभराशींच्या जातकांनो, गेल्या काही महिन्यापासून तुमच्या जीवनात जणू काही एक अज्ञात अंधार पसरवल्यासारखं वाटत आहे. प्रयत्न असूनही तुमच्या हातातून यश निघून जात आहे. तुमच्या जवळचीच माणसं दूर होत आहेत आणि मनात एक अव्यक्त ताण, अस्वस्थता, निबंध सतत वाढत चालला आहे. एकीकडे योजना बनतात, पण दुसऱ्याच क्षणी काहीतरी अडथळा येतो आणि सगळं कोलमडतं. हे सगळं का घडतं हे प्रश्नचिन्ह सतत तुमच्यापुढे उभे राहते. तर त्याचा मूळ कारण आहे तुमच्यात असलेला कालसर्पयोग. ग्रहाची ही दुर्मिळ पण प्रभावी रचना, विशेषतः अनंत कालसर्पयोग कुंभराशींच्या जीवनात एकादशी संकुल परिणाम घडवून आणते. राहू आणि केतू यांच्या या स्थितीमुळे तुमच्या मानसिक, आर्थिक, सामाजिक जीवनावर नकारात्मक सावल्या पडल्या. अनेकांनी अनुभवले की नातेसंबंधामध्ये तणाव वाढला, कामात अडथळे आले आणि समाजात प्रतिष्ठा धोक्यात आली. पण लक्षात ठेवा, प्रत्येक काळोखानंतर पहाट तेच. आता ती पहाट येत आहे 10 ऑक्टोबर नंतर, जेव्हा मंगळाचा प्रवेश या योगाचा भंग करून तुमच्या जीवनात पुन्हा एकदा नवीन प्रकाश, नव्या संधी आणि आत्मविश्वासाचा पुनर्जन्म घडविणार आहे. कुंभराशीला सध्या भेडसावणाऱ्या अडचणींचा खऱ्या अर्थाने कारणे काय आहे? कालसर्पयोगामुळे जीवनात नवीन निर्माण झालेले तणाव आणि त्यांचे परिणाम, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे 10 ऑक्टोबर नंतर सुरू होणारे अद्भुत सकारात्मक बदल आणि त्या बदलांचा लाभ कसा घ्यावा. तसेच लेखाच्या शेवटी आपण जाणून घेणार आहोत की त्यावर आपण प्रभावशाली उपाय काय करू शकतो, जे फक्त ग्रहांचे नकारात्मक परिणाम कमी करत नाहीत, तर तुमच्या जीवनात शांती, तयारी आणि प्रगती घेऊन येतील. चला तर मग ज्योतिषशास्त्रीय रहस्याचा आता आपण पडदा उघडूया आणि पाहूया कुंभराशींच्या सध्याच्या अडचणी आणि कालसर्पयोगाचे गूढ रहस्य काय आहे आणि सत्य काय आहे. मित्रांनो, 10 ऑक्टोबर रोजी मंगळ ग्रह सिंह राशीतून कन्या राशीत प्रवेश करेल. यामुळे कालसर्पयोग भंग होईल. हा कुंभ राशीसाठी एक अत्यंत महत्त्वाचा आणि शुभ बदल आहे. या बदलामुळे तुमच्या जीवनात खालील सकारात्मक गोष्टी घडणार आहेत. आता तुमच्या मनातील गोंधळ नाही, राष्ट्रीय आणि अनावश्यक ताण कमी होईल. तुम्ही अधिक शांतपणे आणि स्पष्टपणे विचार करू शकाल. यामुळे जीवनाचे महत्त्व, निर्णय, मग ते करिअरशी संबंधित असो किंवा वैयक्तिक, तुम्ही अधिक आत्मविश्वासाने घेऊ शकाल. समाजात किंवा तुमच्या कार्यक्षेत्रात तुमचा गमावलेला मान, आदर हळूहळू परत मिळेल. तुमच्या कामाची दखल घेतली जाईल आणि मला योग्य तो सन्मान तुम्हाला मिळून जाईल. सुधारलेले नातेसंबंध आणि वैवाहिक जीवन. तुमच्या वैवाहिक जीवनातील अडचणी दूर होतील आणि जोडीदारांसोबतचे नाते अधिक मधुर होईल. मुलांशी संबंधित समस्यांमध्ये ही सुधारणा दिसून येईल. ज्यांचे लग्न ठरत नव्हते त्यांना आता प्रेमविवाह ठरवून केलेल्या लग्नाचे चांगले योग मिळतील. तुम्हाला लॉटरी, सट्टा किंवा शेअर बाजारातून अनपेक्षित आर्थिक लाभ मिळण्याची जास्त शक्यता आहे. याशिवाय तुमचे उत्पन्न वाढवण्यासाठी नवीन संधी मिळतील आणि आर्थिक प्रगतीही होईल. परदेश प्रवासाचे संबंधित अडचणी, जसे की विजा, पासपोर्ट किंवा ग्रीन कार्डच्या समस्या आता सुटतील. परदेशात शिक्षण घेण्यासाठी किंवा कामासाठी जाण्यासाठी चांगले योग निर्माण होतील. तुमच्या कार्यक्षेत्रात वरिष्ठ अधिकारी आणि सहकाऱ्यांकडून तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळेल. कामात येणाऱ्या अडथळे दूर होतील आणि पदोन्नतीचा मार्ग वाढेल. अनावश्यक कायदेशीर अडचणी, खटले किंवा वाद मिटतील आणि तुम्हाला यातून दिलासा मिळेल. तुमच्या मुलांच्या आरोग्याच्या ज्या चिंता होत्या त्या आता कमी होतील आणि त्यांचे आरोग्य सुधारेल. तुमचे स्वतःचे आरोग्यही चांगले राहील. कुटुंबात तुमचे स्थान आणि महत्त्व वाढेल. तुमच्या मतांना आणि सूचनांना प्राधान्य दिले जाईल. तुमची कोणतीही गमावलेली किंवा अडकलेली मालमत्ता, जसे की जमीन, घर किंवा पैसे, तुम्हाला परत मिळण्याची शक्यता आहे. तुम्हाला अधिक स्वतंत्र आणि आत्मनिर्भर वाटेल. तुम्ही स्वतःच्या अटींवर जगू शकाल आणि तुम्हाला समाजात एक मजबूत स्थिती प्राप्त होईल. गुरुग्रहाचा प्रभाव वाढल्याने तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. पैशाची आवक वाढेल आणि तुम्ही भविष्यासाठी अधिक बचत करू शकाल.
यामुळे आर्थिक सुरक्षितता मिळेल. सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी विस्तृत उपाय. तुमच्या जीवनातील सकारात्मक बदलांना अधिक बळ देण्यासाठी आणि त्यांचा पूर्ण फायदा घेण्यासाठी खालील उपाय अत्यंत प्रभावी ठरू शकतात. शिवचालीसा पठण. शिवचालीसा हे भगवान शंकराला समर्पित एक शक्तिशाली स्तोत्र आहे. याचे नियमित पठण केल्याने अनेक फायदे होतात. मानसिक शांती आणि स्थिरता. शिवचालीसाच्या पठणामुळे मन शांत होते आणि विचारांमधील गोंधळ कमी होतो. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात मानसिक शांती मिळवण्यासाठी एक उत्तम मार्ग आहे. तणाव आणि चिंता कमी होऊन मनाला स्थिरता येते. नकारात्मक ऊर्जा दूर होते. शिवाचे नाव आणि त्यांचे मंत्र नकारात्मक ऊर्जा, वाईट विचार आणि वाईट प्रभावांना दूर ठेवतं. यामुळे तुमच्या प्रभावशाली किंवा तुमच्या सभोवताली एक सकारात्मक आणि संरक्षक ऊर्जा कवच तयार होते. शिवाचे ध्यान केल्याने आणि चालीसा पठण केल्याने आंतरिक शक्ती आणि आत्मविश्वास वाढतो. तुम्हाला तुमच्या समस्यांना सामोरे जाण्याचे बळही मिळते. असे मानले जाते की शिवचालीसा पठणाने जीवनातील अडथळे दूर होतात आणि कामात यश मिळते. भगवान शंकरांची कृपा प्राप्त होते, ज्यामुळे मार्ग सुखकर होतो. दररोज सकाळी किंवा संध्याकाळी अंघोळ करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे. शांत ठिकाणी बसून किमान एक वेळा शिवचालीसाचे पठण करावे. शक्य असल्यास भगवान शंकरांच्या प्रतिमेसमोर किंवा मंदिरात बसून पठण करण्याआधी फलदायी मानले जाते. तुमच्या मध्यबोटात चांदीची अंगठी. चांदी ही एक पवित्र वस्तू मानली जाते. याचा संबंध चंद्रग्रह असे आहे. चंद्रग्रहाशी चांदीचा संबंध असल्यामुळे ज्योतिषशास्त्रानुसार मध्यम बोट हे शनी ग्रहाचे प्रतिनिधित्व करते. त्यामुळे या बोटात चांदीची अंगठी घालण्याचे अनेक फायदे आहेत. जरी मधल्या बोटात शनी असले तरी चांदी चंद्राचे प्रतिनिधित्व करते. चांदीची अंगठी धारण केल्याने शनीची नकारात्मक प्रभाव कमी होतात आणि शनीची साडेसातीमुळे होणारा त्रासही कमी होतो. चांदी ही चंद्राशी संबंधित असल्याने ती मनाला शांती आणि स्थिरता प्रदान करते. त्यामुळे मानसिक अशांती, चिंता आणि अस्थिरता कमी होते. आयुर्वेदानुसार चांदीमध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे आणि काही प्रमाणात विषाणूंचा नाश करणारे गुणधर्म आहेत. चांदीची अंगठी शरीरातील ऊर्जा संतुलित ठेवण्यास मदत करते. चांदीला नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याची आणि वाईट शक्तींपासून संरक्षण देण्याची क्षमता असते. असे मानले जाते की चांदीची अंगठी विशेषतः उजव्या हाताच्या माध्यमातून शुभ मानली जाते. शनिवारी किंवा सोमवारी अंगठी स्वच्छ करून ती धारण करावी. कुत्र्यांना अन्न देणे हे ज्योतिषशास्त्रात एक अत्यंत प्रभावी आणि पुण्यकारक उपाय मानला जातो. कुत्र्यांचा संबंध राहू आणि केतू या ग्रहाशी आहे. त्यांना अन्न दिल्याने या ग्रहांचे नकारात्मक प्रभाव कमी होतात आणि राहूमुळे होणारे ब्रह्मचिंत आणि केतूमुळे येणाऱ्या अनिश्चितता कमी होते. कुत्र्यांना खायला घातल्याने तुमच्या आजूबाजूची जी काही नकारात्मक ऊर्जा आहे आणि अडथळेही दूर होतात. मित्रांनो, वरील व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा. या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.